मागील 2.5 वर्षात महाराष्ट्र राज्य कर्जबाजारी झाला आहे। आता यापुढे कर्ज देखील घेता येणार नसल्याचं सांगत महाराष्ट्राची इज्जत ही गुजरातला गहाण ठेवली गेल्याचा आरोप शरद पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। त्यामुळे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ याच प्रश्नाचं उत्तर न देता राज्यातील वाढत असलेल्या बलात्कारांच्या घटना, वाढता भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, पेपर घोटाळे आदींसह 20 प्रश्नांची उत्तरे द्यावीत असंही त्यांनी आवाहन केले। ठाण्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड बोलत होते। यावेळी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष सुहास देसाई, उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे आदींसह इतर पदाधिकारीही उपस्थित होते। शनिवारी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं भूमिपूजन लोकार्पण करण्यात येणार आहे। त्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांना प्रश्न केले असून त्याची उत्तरं द्यावीत असंही सांगण्यात आलं। त्यातही जी जागा अद्याप पालिकेच्या ताब्यात आली नाही त्या वास्तूचं भूमिपूजन मोदी करणार असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं। राज्य गुन्हेगारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे। लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये देखील वाढ झाली आहे। त्यामुळे राज्यातील मुली, महिला सुरक्षित आहेत का? मागील 10 वर्षात राज्यातील 20,000हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। या खोके सरकारमध्ये 8 पेपर गळती आणि घोटाळे झालेत। तलाठी घोटाळा देखील गाजलाय। तुमच्या पक्षानं महाराष्ट्राला $1 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनवण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ट्रिपल इंजिन सरकारनं ते साध्य का केलं नाही? राज्यातील युवकांना 1 कोटी नोकऱ्यांचं आश्वासन दिलं होतं, परंतु 12,000 सुद्धा नोकऱ्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत। महाराष्ट्र बेरोजगारीमुळे तरुणांच्या आत्महत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा लाभल्यामुळे आता मराठी ही भारताचा अभिमान होईल अशी प्रतिक्रिया भाजपचे शहराध्यक्ष संजय वाघोले यांनी व्यक्त केली आहे। या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह या निर्णयासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शहराध्यक्ष वाघोले यांनी आभार मानलेत। गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली जात होती। अखेर ऐतिहासिक आणि प्राचीन सांस्कृतिक वारसा असलेल्या मराठी भाषेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच न्याय मिळवून दिला। या निर्णयामुळे मराठी भाषेचं संवर्धन, प्रसार आणि जतन करण्यास मोलाची मदत होणार आहे। अभिजात भाषेच्या दर्जामुळे उपलब्ध होणाऱ्या निधीतून संशोधनाला संधी मिळेल अशी आशा भाजपचे शहराध्यक्ष संजय वाघोले यांनी व्यक्त केली आहे। या निर्णयामुळे मराठी तरुण तरुणींना शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील। देशातील 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची सोय उपलब्ध होईल। लोकसाहित्य, संतचरित्र, प्राचीन ग्रंथांचं जतन, दस्तऐवजीकरण आणि डिजिटलायझेशन, भाषांतरांमुळे मराठी भाषेचा प्रसार जगभरात वेगानं होईल। मराठीतील ज्ञानगंगा असलेल्या राज्यातील 12,000 ग्रंथालयांना सशक्त करण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे। सध्या आर्थिक संघर्ष करत असलेल्या ग्रंथालयांना पुन्हा सुवर्ण काळात पोहोचण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल असंही वाघोले यांनी सांगितलं। महिला सक्षमीकरण आणि लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ठाणे दौऱ्यावर आहेत। ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वालावलकर मैदानात आज जाहीर सभा होणार आहे। या पार्श्वभूमीवर प्रत्येक महापालिकेच्या परिवहन सेवेतील निम्म्यापेक्षा जास्त बसेस पंतप्रधानांच्या सभेला जाणार असल्यानं प्रत्यक्ष रस्त्यावर फार कमी बसेस धावत आहेत। मोदींच्या या दौऱ्यामुळे चाकरमान्यांचे मात्र हाल झाले। नवी मुंबई महापालिकेनं 300, ठाणे महापालिकेनं 250, मीरा भाईंदर महापालिकेनं 125 आणि कल्याण डोंबिवली महापालिकेनं 79 बसेस मोदींच्या सभेला महिलांना नेण्यासाठी वळवल्यात। मोदींच्या सभेचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला असून आता ठाण्यातील स्टेशन परिसरातील बस स्टॉपवर चाकरमान्यांची तुफान गर्दी झालेली पाहायला मिळत आहे। कामासाठी जाणाऱ्या लोकांच्या अक्षरशः रांगा लागल्यात। त्यामुळे कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत चाकरमान्यांच्या नाकीनऊ येणार आहेत। चाकरमान्यांना होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांनी मोदी सरकारचा निषेध केलाय। मोदींच्या कार्यक्रमासाठी टीएमटीच्या तब्बल 250 बसेस वळवण्यात आल्या असून फक्त 150 बसेस रस्त्यावर धावत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। याशिवाय खारेगाव टोलनाका आणि कशेळी टोलनाका मार्गे ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे।
शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत ही प्रवेशबंदी करण्यात आली असून सर्व ट्रान्सपोर्ट, वेअरहाऊस संघटना, वाहन चालक आणि मालकांना आदेश देण्यात आले आहेत. मैत्रिणीला वारंवार ब्लॅकमेल करणाऱ्यास समजवण्यास गेलेल्या तरुणास आणि ब्लॅकमेल करणाऱ्यात वाद झाल्यानं तरुणानं कोयत्यानं वार करून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील कोपरी भागात घडली आहे. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तरुणास पोलिसांनी अटक केली असून त्याच्या मैत्रिणीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरातील चेंदणी कोळीवाडा येथे राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीची 28 एप्रिल 2024 मध्ये एका लग्न समारंभात स्वयं सतीश परांजपे राहणार संचार सोसायटी कोपरी या तरुणासोबत ओळख झाली होती. त्यानंतर या तरुणाने तरुणीस कारमध्ये बसून फिरायला जाऊ असं सांगून गुंगीचं औषध पाण्यामध्ये पाजून स्वतःच्या घरी घेऊन गेला होता. त्यावेळी त्याने या तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले होते. याच फोटोच्या आधारे तो तरुणीस वारंवार त्रास देत होता. तसंच तू मला भेटायला ये असे मेसेज करून तिला कायम ब्लॅकमेल करत होता. याबाबत तरुणीने तिचा मित्र मयुरेश नंदकुमार धुमाळ राहणार जांभळीनाका ठाणे यास ही परिस्थिती सांगितली. त्यानंतर मयुरेश आणि तरुणी दोघेही शुक्रवारी सकाळी हे स्वयं परांजपे यास तू तिचे काढलेले फोटो डिलीट कर असं समजावून सांगण्यास गेले. यावेळी तेथे स्वयं परांजपे आणि मयुरेश धुमाळ यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. या भांडणात मयुरेश धुमाळ यानं स्वयं यास कोयत्यानं डोक्यावर वार करून त्याची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलिसांनी धाव घेऊन तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेतलं. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दिनांक 4/10/24 रोजी सकाळी कोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अष्टविनायक चौकात असलेल्या संचार सोसायटीमध्ये स्वयं परांजपे या 33 वर्षीय युवकाचा खून करण्यात आलेला आहे. त्या संदर्भामध्ये युवकास ताब्यात घेण्यात आलेले आहे. मृत्यूचे कारण माहिती करून घेत आहोत. तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू. धर्मवीर आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टच्या वतीने आयोजित भव्य नवरात्र उत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेतर्फे टेंभीनाका येथे भव्य स्वरूपात नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांनी या नवरात्र उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. येथील देवी दुर्गेश्वरी नवसाला पावते, भक्तांच्या हाकेला धावते अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसात टेंभीनाक्यावर भक्तांची मोठी गर्दी उसळते. सध्या मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला देवीची ओटी भरण्याकरिता दाखल झाल्या आहेत. तसंच ठाण्यातील प्रशांत कॉर्नरचे सर्वेसर्वा प्रशांत सकपाळ यांच्या परिवाराला देवीच्या आरतीचा मान मिळाला होता. तसंच सर्व ठाणेकर नागरिक सुखी आणि समाधानी राहो अशी प्रार्थना यावेळी प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी पत्रकारांशी बोलताना केली. यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती. यावेळी जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेतर्फे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत सत्कार केला.